नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2021 आणि पेपर कोणता आहे? दुसरा 6 ते 8वी आणि आपण फक्त गणित या विषयाचे प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यावर लगेचच नोटिफिकेशन भेटेल. तसे सर्व मी 6 ते 8वी पर्यंतचे व्हिडिओ टाकलेलेच आहेत किंवा टाकणार आहे, तर बघण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर सुरुवात करू. 2021ला पेपर 2साठी विचारलेले गणिताचे प्रश्न. त्याच्यातला पहिला प्रश्न म्हणजेच 91वा प्रश्न काय दिलेला आहे? बाजूच्या आकृतीत चौरसात आंतरलिखित वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? म्हणजेच एक वर्तुळ आहे, हा वर्तुळ काय एकमेकांना बाजू ह्या आहेत त्या छेदतात, म्हणजे आंतरलिखित वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे किती? 10 सेंटीमीटर. त्रिज्या किती आहे? 10 सेंटीमीटर. इथे केंद्र आहे तर इथे सुद्धा किती असणार आहे? 10 असणार आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे? रेखांकित भागाचे, म्हणजेच हा काळा काळा भाग दिसतो त्याचं आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तर चला बघू काय रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर काय येणार आहे? चौरसाचे क्षेत्रफळ वजा काय येणार आहे? वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. आता का? कारण की हा दिसतोय तुम्हाला, हा काय आहे? एक चौरस आहे, म्हणून चौरसाचे क्षेत्रफळ आपण घेतलं. चौरसाचे क्षेत्रफळ काय आहे? बाजूचा वर्ग वजा वर्तुळाचे क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे? पाय आरचा वर्ग. आता बाजू म्हणजेच इथून ते इथपर्यंत त्रिज्या जर 10 असेल तर जो व्यास आहे तेच काय असणार आहे? त्या चौरसाचे बाजू असणार आहे. व्यास किती होणार आहे? डी बरोबर किती येणार आहे? 2r येणार आहे. डी बरोबर 2r म्हणजेच किती? 2 गुणिले 10, म्हणजे डायमीटर किती आहे? 20 आहे. 20 म्हणजेच हे या चौरसाच्या चारही बाजूंचं अंतर आहे, म्हणजेच किती? 10 नाही, किती? 20. का? कारण की डायमीटर जितका आहे तितका काय असणार आहे? बाजू असणार आहे 20. ही पण किती? 20 आणि 20. म्हणून काय करू आपण? बाजू किती येणार? 20चा वर्ग वजा पायची किंमत किती घेणार? 22/7 गुणिले आर किती आहे? 10 गुणिले 10. तर 20चा वर्ग किती होतो? 400 येतो. वजा किंवा आपण काय करू? पायची किंमत 3.14 घेऊ. जर आपण आर किती वर्ग आहे म्हणून मी 10 गुणिले 10 घेतला, म्हणजेच 3 गुणिले दशांश चिन्ह घालवायचे असेल तर 3.14 गुणिले 10 किती होतात? 100 होतात. आणि 400 वजा 100 काय आहे? 100 आहे, म्हणजे दशांश चिन्ह निघून जाणार आहे. इथे दशांश चिन्ह आहे, इथे 2 शून्य आहेत, म्हणजे दशांश चिन्ह निघून जाईल. 3.14 आहे तर का होणार आहे? 314 होणार आहे. आणि 400 मधून 314 गेले तर 400 मधून 314 गेले तर 10तून 4 गेले 6 राहतात, 9तून 1 गेला 8 राहतो, आणि इथला एक किती दिला म्हणजे 3च राहणार आहे. ते 3तून 3 गेला 0, किती? 86. म्हणजेच किती येणार आहे? 86 चौरस सेमी. का आहे? 86 चौरस सेमी. कोणतं ऑप्शन? डी ऑप्शनमध्ये उत्तर आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. 92वा प्रश्न काय आहे? 24 सेमी परिमिती असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी किती? 24 सेमी परिमिती म्हणजेच चौरसाची
चौरसाची परिमिती बरोबर काय असते? 4 गुणिले बाजू किंवा बाजूच्या 4 वेळा गुणाकार. म्हणजे 4 गुणिले बाजू म्हणजे 4. बाजू किती आहे माहीत नाही आपल्याला, 24 आहे. बाजूच आपल्याला काढायचं आहे. म्हणून 24 हा 4 इकडे आला तर भागिले होईल आणि काय येणार आहे बाजू. म्हणजे 4 4 25 4 सकट 24. म्हणजेच बाजू किती येणार आहे 6 सेमी. किती येणार आहे 6 सेमी बाजू येणार आहे. तर चौरसाचा कर्ण बाजू भेटला आपल्याला, म्हणून चौरसाचा कर्ण बरोबर चौरसाच्या कर्णाचे सूत्र काय आहे? वर्गमुळात 2 गुणिले बाजू. म्हणून वर्गमुळात 2 गुणिले बाजू किती आहे 6. म्हणून 6 वर्गमुळात 2 सेमी इतकं उत्तर आहे. चौरसाचा कर्ण किती असणार आहे 6 वर्गमुळात 2. तर कोणतं ऑप्शन आहे? ए हे ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. प्रश्न 93 काय दिलेला आहे? 6 मीटर व 4 मीटर उंचीचे खांब एकमेकांपासून 25 मीटर अंतरावर आहेत. काय सांगितलेलं आहे? एक किती 4 मीटर. तर H1 उंच आहेत, म्हणून H1 बरोबर किती घेऊ आपण 4. तसाच एक दुसरा खांब आहे तो किती आहे 6. म्हणजेच H2 किती घेऊ 6. उंचीचे खांब एकमेकांपासून 25 मीटर अंतरावर आहेत. इथून ते इथूनपर्यंत किती आहे 25 मीटर आहे. प्रत्येक खांबाचे वरचे टोक दुसऱ्याच्या पायाशी जोडल्याने रेखांकित छेदनबिंदूची उंची किती? म्हणजेच हा इथला या लहान खांबाचे टोक जर मी इथे याला हे केलं आणि हा उंच खांब आहे त्याचं टोक या लहान खांबाच्या टोकाशी म्हणजे बुंध्याशी आणलं, तर इथून जे छेदनबिंदू आहे इथे हे अंतर किती आहे हा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून आपण काय करू शकू? 1/h बरोबर 1/h1 अधिक 1/h2 म्हणजेच 1/h बरोबर 1/4. किती H1 किती आहे 4 अधिक H2 किती आहे 6. आता छेद समान नाही, म्हणून छेद समान करण्यासाठी आपण काय करणार आहे? छेदाछेदांचा गुणाकार करणार आहेत. किती 6 चोक 24 6 एके 6 अधिक 4 एके 4 म्हणजे 1/h बरोबर किती येणार आहे 10/24. परंतु आपल्याला h ची किंमत काढायची आहे, म्हणून इथे लिहितोय मी. काय येणार आहे h इथे 1 बरोबर 10/24 गुणिले h होणार आहे. आणि हा इकडे येताना गुणिले आहे तर का होणार आहे उलटे होणार आहे. 24/10 बरोबर h आणि छेदात 10 आहे म्हणून भाग दिला तर किती येतो 1 0 आहे. छेदात 10 आहे म्हणजेच एक डिजिट डावीकडे सरकतंय. म्हणजेच किती 2.4 मीटर इतकं काय असेल छेदनबिंदूंचे अंतर. म्हणजेच याचं अंतर किती आहे 2.4 मीटर आहे. असा हा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न 94 काय आहे? प्रश्न 94 साहिलने बँकेकडून सरळ व्याजाने 11 दराने 60,000 रुपये कर्ज घेतले. नोटबंदीमुळे बँकेचे तरलता वाढल्यामुळे बँकेने दर दुसऱ्या वर्षी 0.5 ने व तिसऱ्या वर्षी 0.5 ने दर कमी केल्यास 3 वर्षाच्या शेवटी साहिलला एकूण किती रक्कम जमा करावी लागेल? म्हणजे सुरुवातीला घेताना त्यांनी 11% दराने काय घेतलं कर्ज घेतलं. किती रक्कम घेतली 60,000. परंतु नोटबंदीमुळे ते बँकेने काय केलं दरवर्षी 0.5 दर कमी केला. असे किती वर्षासाठी घेतले त्यांनी 3 वर्षासाठी घेतलं. म्हणजेच पहिलं वर्ष
पहिले वर्ष किती आहे सरळ व्याजाचा दर 11%. दुसरे वर्ष, दुसऱ्या वर्षासाठी 11 मधून 0.5 गेला तर किती येणार आहे 10.5 येणार आहे. आणि तिसरे वर्ष किती येणार आहे 10 मधून अजून किती 0.5 वजा केला तर किती 10% येणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे पहिल्या वर्षी सरळ व्याज काय आहे सरळ व्याज पहिल्या वर्षीचे मुद्दल किती आहे 60,000 गुणिले दर कितीचा आहे 11%चा किती वर्षासाठी 1 वर्षासाठी आणि छेदात किती घेतात 100. हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले तर किती होतात 11 शक 11 एके 11 11 शक 66 आणि किती 2 शून्य म्हणजेच किती पहिल्या वर्षीचे सरळ व्याज किती आहे 6,600. दुसऱ्या वर्षी दुसऱ्या वर्षी सरळ व्याज किती रक्कम किती आहे 60,000 आहे गुणिले आता दुसऱ्या वर्षीसाठी किती आपलं काढलं 10.5% गुणिले किती करणार 1 भागिले किती 100. हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले गुणाकार केला तर किती होतो बघा 6 पंचे 30 हातचे किती गेले 3 गेले 6 0 0 अधिक 3 3 6 एके 6 आणि हे 2 शून्य म्हणजेच किती 1 चिन्ह म्हणजेच किती येणार आहे 6,300 रुपये दुसऱ्या वर्षीचे. मग तिसऱ्या वर्षी सरळ व्याज काय येणार आहे रक्कम किती घेतली 60,000 गुणिले किती 10% गुणिले किती 1 भागिले किती 100 म्हणजेच काय मुद्दल दर गुणिले मुदत भागिले 100. हे 2 शून्य किती 2 शून्य गेले राहणार किती 600 गुणिले 10 तर केले तर किती होतात 6,000 होतात. म्हणजेच पहिल्या वर्षी किती 6,600 दुसऱ्या वर्षी किती 6,300 आणि तिसऱ्या वर्षी किती 6,000 म्हणून एकूण सरळ व्याज किती येते एकूण सरळ व्याज 6,600 अधिक 6,300 अधिक 6,000 बरोबर किती 600 झालं 6,000 6,000 6,000 6,000 किती होतात 18,000 18 आणि हे 300 किती होतात 900 म्हणजेच 18,900 रुपये एकूण काय झाले सरळ व्याज झाले. म्हणून एकूण किती काय साहिलला एकूण किती रक्कम तर साहिलला एकूण रक्कम किती भरावी लागेल घेतलेली ती किती आहे 60,000 अधिक व्याज किती 18,900 तर बेरीज केली तर किती 0,0,9,8 आणि 7 म्हणजे किती 78,900. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे बी या ऑप्शनमध्ये ते उत्तर आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे 78,900. प्रश्न 95 काय आहे 8 सेमी पाया असलेल्या समद्विभुज त्रिकोणाची परिमिती किती आहे 0.18 मीटर आहे त्याचे क्षेत्रफळ किती. तर आपल्याला काय विचारलेलं आहे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तर बघा समद्विभुज त्रिकोण म्हणजेच काय दोन बाजू सारख्या असलेला त्रिकोण या प्रकारचा त्रिकोण आहे. त्याच्यात समद्विभुज म्हणजेच हा पण ए हे पण ए आणि त्याचा पाया किती आहे 8 सेमी आहे. परंतु परिमिती हे आपण बाजू मांडू बी काय मानू बी किती आहे 8 सेमी आहे पण परिमिती दिलेली आहे किती 0.18 मीटर म्हणून समद्विभुज
त्रिकोणाची समद्विभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 2a अधिक b. का? कारण की समद्विभुज आहे आणि बाजू एक b म्हणले किती येणार आहे 2a अधिक b किती आहे 8 म्हणजेच सॉरी पण इथे परिमिती दिलेली आहे किती 18 बघा 18 0.18 मीटर आहे त्याचा आपल्याला सेंटीमीटर करण्यासाठी 0.18 मीटर आहे त्याचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर तर 100 सेंटीमीटर म्हणून 0.18 गुणिले किती करणार आहेत 100 करणार आहेत म्हणजेच किती येणार आहे 1800 येणार आहेत पण 2 दशांश चिन्ह गेले म्हणजेच किती 18 इतका येणार आहे म्हणजेच किती 1800 मी म्हणजे समद्विभुज त्रिकोणाची परिमिती किती आहे 1800 मी आहे. तर आपल्याला काय करायचं आहे ए ची किंमत काढायची आहे तर ए किती आहे तर बघा किती येणार आहे 8 इकडे आला तर 18 तो अधिक आहे तिकडे येताना वजा होईल आणि 2a म्हणजेच किती 10 2a आणि a बरोबर किती येणार आहे 10/2 हा 2 गुणिलेकडे जाताना भागिले म्हणजे a बरोबर किती येणार आहे 5 तर a किती आला 5 इतका आला a किती आहे 5 आहे. परंतु त्याने काय सांगितले आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे. आता इथं क्षेत्रफळ त्रिकोणाचे जर क्षेत्रफळ काढायचे असेल त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय असतो 1/2 गुणिले पाया गुणिले काय असते उंची असते. बघा इथे पाया तर दिलेला आहे किती 8 सेमी दिलेला आहे पण उंची नाही पण उंची जर आपण इथे लंब टाकला बरोबर का लंब हा समद्विभुज त्रिकोण आहे म्हणून लंब हा किती ही पण 4 असणार आहे ही पण 4 असणार आहे हा काय झाला लंब म्हणजेच उंची किती येणार आहे तर उंची किती येणार आहे इथून ते इथपर्यंत किती 4 हा किती काढला ए किती काढला आपण 5 तर हे किती असणार आहे 3 का कारण की पायथागोरसचे त्रिकूट काय आहे पायथागोरसचे त्रिकूट 3 4 आणि 5 पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे 5 चा वर्ग किती येतोय 25 आणि 3 चा वर्ग किती येतोय 9 आणि 4 चा वर्ग किती येतोय 16 म्हणजे 16 अधिक 9 केले तर किती होतात 25च होतात. त्रिकूट म्हणजेच काय सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग आणि सर्वात मोठ्या संख्याचा वर्ग आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज कशी पाहिजे सारखेच पाहिजे म्हणजेच काय असतं त्रिकूट असतं म्हणजेच ए किती काढला आपण 5 हां बेस किती आहे 8 म्हणजे जर आपण त्याचे अर्धे अर्धे केले म्हणजेच किती येतो 4 म्हणजे हा 5 हा 4 हा कर्ण आहे म्हणजेच किती हा किती असणार आहे 3 म्हणून 1/2 पाया किती आहे 8 आहे किती आहे 8 गुणिले उंची किती येणार आहे 3 तर भाग दिला तर किती येतो 4 आणि किती येणार आहे 12 चौरस सेमी हे काय आहे आपले या समद्विभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळ कुठे आहे 12 सेमी बी या ऑप्शनमध्ये उत्तर आहे. अशा प्रकारे हा आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. 96वा प्रश्न काय आहे आकृतीमध्ये एम एन वर्तुळाचा व्यास आहे दिलेला आहे व रेषा ए एम ही स्पर्शिका आहे ए एम ही काय आहे स्पर्शिका दिसत असेल तुम्हाला ही काय आहे स्पर्शिका आहे तर ए एन ए पासून एन पर्यंत किती दिलेला आहे एकूण 25 आहे आणि ए डी किती आहे ए पासून डी पर्यंत किती आहे 9 सेमी आहे तर वर्तुळाची त्रिज्या किती तर आपल्याला त्रिज्या दिलेली नाही परंतु ए एम ए एन दिलेला आहे ए एम किती दिलेला आहे का ए एम दिलेलं नाही तर आपल्याला काय काढायचं आहे ए एमच काढायचा आहे. तर जर आपल्याला काढायचे असेल तर एक प्रमेय आहे काय प्रमेय आहे स्पर्शिका छेदिका प्रमेय स्पर्शिका छेदिका प्रमेय स्पर्शिका छेदिका प्रमेय का आहे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय का आहे स्पर्शिका छेदिका
रेषाखंडाचे प्रमेय काय आहे? स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय तर ए एमचा वर्ग हा ए डी गुणिले काय असतो? डी एन असतो. ए एन गुणिले ए डी काय असतो? ए पासून एन पर्यंतचा आहे ते अंतर आणि ए पासूनचे डी पर्यंतचे अंतर यांचा दोघांचा गुणाकार केला तर तो कोणा इतका असतो? या ए एम इतका असतो. एडी किती दिलेला आहे? एडी किती दिलेला आहे? 9. एडी दिलेला आहे का? एडी दिलेला नाही. एडी बघा, हे ए एन किती दिलेलं आहे? टोटल 25 दिलेला आहे. पण ए पासून डी पर्यंत 9 आहे, म्हणजेच 25 मधून 9 गेला तर किती राहतो? काय आपल्याला ए एन डी गुणिले ए एन म्हणजेच किती येणार आहे? 25 येणार आहे. तर ए एन काढण्यासाठी 25 गुणिले 9 केला तर किती होतात? 225 होतात. आणि ए एमचा वर्ग म्हणजेच ए एम बरोबर किती येणार आहे? वर्गमुळात 225 आणि 225 कोणाचा वर्ग आहे? तर 15चा वर्ग आहे. म्हणजेच ए एम बरोबर किती आला? 15 आला. परंतु ए एम किती आला? किती आला? ए एम किती आला? 15 आला. तर ए पासून एन पर्यंतचा आणि हा जर तुम्ही आकृती बघाल तर काय झाली? काटकोन त्रिकोण झाला. म्हणजेच हा ए एन किती आहे? 25 आहे. ए एन किती आहे? 25 आहे. ए एम किती आहे? 15 आहे. तर आपल्याला ए एम काढायचा आहे. तर त्रिकोण ए एन एम हा काय आहे? हा काटकोन त्रिकोण आहे. आणि काटकोन त्रिकोण आहे म्हणजेच कोण येतं? पायथागोरसचं प्रमेय येतं. म्हणून पायथागोरसचा प्रमेय आला म्हणजेच कोण? ए एनचा वर्ग बरोबर कर्णाचा वर्ग आणि उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. ए एमचा वर्ग अधिक एम एनचा वर्ग. आता ए एन आपण दिलेला आहे किती? 25चा वर्ग बरोबर ए एम किती आहे? 15चा वर्ग अधिक एम आणि एन कंसाचा वर्ग. 25चा वर्ग किती? 625 आणि 15चा वर्ग किती? 225 अधिक एम एनचा वर्ग. मला काढायचं काय आहे? काय काढायचं आहे? एम आणि एनचा वर्ग इथेच ठेवतो. हा 225 तिकडे गेला म्हणजेच काय होणार आहे? वजा होणार आहे 225. एम एनचा वर्ग बरोबर 625 मधून 225 गेले 0 0 आणि 400 येतोय. म्हणजेच एम एन बरोबर वर्गमुळात 400 आणि एम एन बरोबर किती येणार आहे? 20 येणार आहे. म्हणजेच एम एन किती असणार आहे? 20. म्हणजेच एम पासून एन पर्यंतचे अंतर किती आहे? 20. ते किती? एम एन किती येणार आहे? 20 सेमी येणार आहे. पण हा तर काय आहे? एम पासून एन पर्यंतचा हा तर काय आहे? डायमीटर म्हणजेच व्यास आहे. म्हणून व्यास बरोबर काय असतो? 2R असतो. म्हणून व्यास किती आला? 20 आणि 2R. तर R त्रिज्या विचारलेला म्हणून 20 प्रश्न 97 काय आहे? एका तुकडीतील 36 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे. वर्ग शिक्षक मिळवल्यास त्या गटाचे सरासरी वय 1 ने वाढते तर शिक्षकाचे वय किती? तर सरळ काय आहे? 36 विद्यार्थी आहेत, त्यांचे सरासरी वय किती आहे? 14 आहे. म्हणजेच काय? विद्यार्थ्यांचे वय, त्यांचे एकूण वय. विद्यार्थ्याचे एकूण वय किती आहे?
36 गुणिले 14. जर 36 गुणिले 14 केले, 14 किती होतात? किती होतात? 84 होतात. 8 गेले हातचे, 14 त्रिक किती होतात? 42. 42 अधिक 8 किती होतात? 50. म्हणजेच विद्यार्थ्याचे एकूण वय किती? आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याचं वय तर माहीत नाही, परंतु एकूण वय किती झालं? 504 झालं. परंतु त्याने काय सांगितलं? वर्ग शिक्षक मिळवल्यास, म्हणजे विद्यार्थी किती होते? 36. वर्ग शिक्षक मिळवले तर विद्यार्थी व शिक्षक मिळवल्यास त्या गटाची वय 1ने वाढते. काय? विद्यार्थी व शिक्षक मिळवल्यास सरासरी 1ने वाढते. परंतु विद्यार्थी व शिक्षक म्हणजेच 1ने वाढते, तर शिक्षक व विद्यार्थ्याचे एकूण वय बरोबर बघा. 36 मुलं आहेत, एक शिक्षक वाढला, म्हणजेच किती होणार आहे? 37 होणार आहे. आता सरासरी वय किती होतं? 14 होतं, 1ने वाढतंय म्हणजे किती करणार? 15 होणार. म्हणजे विद्यार्थी 36 होते, परंतु झाले किती? शिक्षक मिळवले 37 जण होणार. त्यांची सरासरी वय 1ने वाढते, म्हणजेच किती होतंय? 15. म्हणजेच 15 साते किती होतात? 105. 10 गेले हातचे, 15 त्रिक 45 आणि 10 किती होतात? 55. तर शिक्षक मिळवल्यास वय किती होते? 555 एकूण वय. तर फक्त विद्यार्थ्यांचे वय एकूण किती काढलं आपण? 504. म्हणून 555 वजा 504 बरोबर किती येतंय? 5 4 गेला, 1 राहतो, 5चा 5 आणि 0चा 0, म्हणजेच किती? 51. किती येणार आहे? 51. म्हणजेच त्या काय? तर शिक्षकाचे वय किती? तर किती? डी ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे. काय करायचं असतं? शिक्षकाचे वय व विद्यार्थ्याचे एकूण वय याच्यातून वजा करा कोण? फक्त विद्यार्थ्यांचे वय. म्हणजेच किती भेटतंय? फरक कितीचा भेटतोय? 51चा भेटतोय. म्हणजे तेच काय आहे? आपलं शिक्षकाचं वयाचं उत्तर आहे. प्रश्न 98. काय दिलेलं आहे? जर एका वस्तूची विक्री किंमत दुप्पट केली तर नफा तीनपट झाल्यास शेकडा नफा किती होईल? म्हणजेच पहिले तर आपल्याला समीकरण तयार करावं लागणार. म्हणून खरेदी किंमत, वस्तूची खरेदी किंमत, पहिली वस्तूची खरेदी किंमत आपण x मानू आणि विक्री किंमत पहिली किती मानू आपण? y. मग नफा काय असतो? विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केला म्हणजेच काय? y मधून आपण काय करू? x वजा करू, म्हणजेच आपल्याला काय भेटेल? पहिला नफा. तर दुसरा नफा तसंच खरेदी किंमत दुसऱ्याची xच आहे, पण विक्री किंमत दुसरी काय झाली? दुप्पट झाली. बघा, दुसरी विक्री किंमत किती झाली? दुप्पट झाली. तर नफा किती झाला? नफा बरोबर 2y वजा काय येणार आहे? x. म्हणून नफा 2 बरोबर, त्याच्यानंतर नफा किती झाला? हे दुसरी काय? दुप्पट केला तर नफा तीनपट झाल्यास 3 पट होतोय. नफा किती होतोय? 3 पट. नफा 1. म्हणजेच बघा, नफा पहिला किती आहे? y वजा x आणि दुसरा नफा किती आहे? 2y वजा x बरोबर 3 कंसात नफा एक किती आहे? y वजा x. सोडवा, किती येतात? 2y वजा x बरोबर 3y वजा 3x. ते काय येणार आहे? x y वाले एकत्र आणले, x वाले एकत्र आणले. हा वजा x आहे, हा वजा 3x इकडे आला तर अधिक 3x होईल. हा 3y आहे, हा अधिक आहे, तर तिकडे जाताना वजा 2y होईल. म्हणजेच वजा केलं तर किती? 2x होणार आहे आणि 3y मधून किती?
2 वाय गेले तर किती राहतात? फक्त वाय राहतो. म्हणून हे काय आलं? 2x वजा वाय आलं. परंतु आपल्याला काय नफा 1 काढायचा होता, म्हणून नफा 1 बरोबर काय येणार आहे? y वजा x बरोबर किती? 2x y. इथे बघा y ची किंमत किती आली? 2x वजा x म्हणू, म्हणजेच 2x मधून x गेला तर किती राहतो? फक्त x. म्हणजे नफा पहिल्यासाठी किती आहे? x आहे. म्हणून नफा पहिला म्हणजेच काय शेकडामध्ये काढू आपण. शेकडा बरोबर किती येणार आहे? नफा 1 छेदात खरेदी किंमत पहिली गुणिले किती करू आपण? 100 करू. म्हणजे नफा किती आला आपला? x छेदात खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत 1 सुद्धा काय आहे? xच आहे. गुणिले किती घेईल? 100. म्हणजेच x गेला आणि शेकडा नफा किती होणार आहे? 100% होणार आहे. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? सी या ऑप्शनमध्ये आहे. म्हणजेच किती? 100% नफा होणार आहे. प्रश्न 99 काय? सायलीला फेब्रुवारी 2014ची मजुरी 18,200 रुपये मिळाली. तिला आणखी 14,900 रुपये मिळण्यासाठी किती दिवस काम करावे लागेल? तर बघा, फेब्रुवारी 2014 काय आहे? लीप वर्ष नाही. म्हणजेच काय? तर किती दिवसाचा फेब्रुवारी असतो? 28 दिवसाचा. तर 28 दिवसात तिला किती भेटलं? 18,200 रुपये भेटले. तर आणखी आपल्याला माहीत नाही, ते आपण एक्स म्हणू. किती? 14,940 रुपये भेटतात. आणखी अधिक अजून काम केल्यानंतर तिला 14,900 भेटतात. तर काय असतं इथे? तुम्ही एक्स म्हणा किंवा प्रश्नचिन्ह म्हणा. तर प्रश्नचिन्हाच्या समोरील जो आहे तो काय असतो? भागाकार असतो आणि बाकीच्यांचा गुणाकार असतो. म्हणजेच काय? 28 गुणिले 14,940 भागिले किती करू? 18,200 करू. म्हणजेच काय येणार आहे? हे 2 शून्य गेले, सॉरी एकच शून्य जाईल, 2 नाही जाणार. 0 0 आहे, हा शून्य गेला, हा शून्य गेला. आता कोणत्या संख्येने जाऊ शकेल? तर 2ने देऊ शकू आपण. किती? बेक बे, बेचोक 8, 2 9 18, शून्य येणार आहे. सॉरी, काय येणार आहे? भाग द्यायला चुकलं. 2 9 18, बेक बे आणि बे शून्य शून्य, परत जाईल 2ने, म्हणून किती येईल? 7 आणि बे चोक 8, एक उरतोय 10 होणार. बे पंचे 10, एक उरतोय आणि बे पंचे 10, 455. तर ह्याला कितीने भाग जाईल? कितीने भाग जाईल? 7ने देऊ आपण. 7 सकम 42, 45 मधून 42 गेले राहतात 3 आणि होतील 35. तर 7 5 35. आता याला कोणत्या संख्येने भाग जाईल? तर कितीने जाईल? 3ने जाईल. 3 दुने 6. इथे किती आहे? 14,950 आहे. तर इथे सुद्धा 14,950 येणार आहे. इथे किती आहे? आपला आलेला होता 65 आलेला होता. तर 65 आहे म्हणजे 5ने भाग जाणारच आहे. 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 दुने 10, 4 उरतात 49 होतात. 5 9 45, 4 उरतात आणि 5 9 45. 13ने भाग जातोय. 13 एके 13, 13 दुने 26, 3 उरतात 39 होतात. 13 त्रिक 39, म्हणजेच उत्तर किती येतं? 23. तर अजून आणखी किती दिवस काम करावं लागेल? 23 काम. म्हणजेच सी ऑप्शन आपलं बरोबर. आणखी अजून ती 23 दिवस काम करेल तेव्हा तिला किती रुपये भेटतील? 14,950 रुपये अधिक भेटतील. प्रश्न 102 काय आहे? कोणत्या वर्षी भारताच्या उत्पादनाचे शेकडा प्रमाण सर्वात जास्त होते? आता मागील 4 वर्षात शेतकऱ्यांचे घेतलेले उत्पादन विभाजक स्तंभालेखात आहे. त्याचे निरीक्षण करून खालील प्रश्न 101, 102 आणि 104 ची उत्तरे लिहा. तर काय कोणत्या वर्षी? तर पहिलं बघा 2012. इथे दिलेलं आहे त्यांनी भात किती ब्लॅकमध्ये दाखवलेला आहे. भात काय ब्लॅकमध्ये दाखवलेलं ते एकूण.
पहिलं जर आपण 2012चं पकडलं, 2012चं पकडलं तर किती आहे? 35. तुम्हाला दिसत असेल इथं हा 30च्या मध्ये आणि 40च्या मध्ये 35 आणि एकूण किती आहे? 65. तर गुणिले किती करू आपण? 100. बरोबर किती होतात? टक्के आहे म्हणजेच आपल्याला टक्केमध्ये काढायचं आहे. तर 5 7 35, 5 एके 5, 5 त्रिक 15 आणि किती होणार आहे? 700 भागिले 13 म्हणजेच 13 त्रिक 39, 13 चोक 52, 13 पाची 65 म्हणजे 5. उरणार किती? 5 आणि 50 होतात 13 त्रिक 39, 13 त्रिक 39, 13 त्रिक 39 आणि उरणार किती आहेत? 11 आणि छेदात किती? 13. तसंच 2013 सालीचं काय? एकूण किती आहे? 70. त्याच्यापैकी किती? भात किती आहे? 40. गुणिले किती करू? 100. बरोबर. हा शून्य गेला, हा शून्य गेला. किती होतात? 7ने भाग द्या. किती होणार आहेत? 400 छेदात 7 म्हणजेच 7 पाचा 35, 5 उरतील, 7 7 49, उरणार 1 छेद 7. तसंच तिसरं बघा. तिसरं म्हणजे 2024 साठी काय दिलंय? 2024 साठी किती आहे? 30. कितीपैकी? इथे 65 पैकीच. गुणिले किती करणार? 100 करणार. तर 100 केले तर भाग द्या 5 36, 5 एके 5, 5 त्रिक 15 म्हणजेच किती? 600 छेद 13 आणि 13 त्रिक 39, 13 चोक 52, 8 उरतात, 80 होतात आणि किती? 13 78 होतात, उरतात 2 आणि छेदात किती? 13. हे काय आहेत? टक्केमध्ये आहेत. टक्केमध्ये आहेत. आणि चौथं जर आपण घेतलं 2015चं तर किती येतंय? 15 साठी 45 काय आहे? भात आहे. त्याच्यात एकूण किती आहे? 85 आहे. गुणिले किती करू आपण? 100 करू. 5 ने भाग देऊ. 5 एके 5, 5 7 35 आणि 5 9 45. किती येणार आहे? 900 छेद 17 म्हणजेच 17 पाचे किती होतात? 85. उरतात 5, होतील 50, 17 दुनी 34 म्हणून किती येणार आहे? 52. उरणार किती आहेत? 52 आणि 16/17. तर सर्वात जास्त तुम्हाला दिसत असेल इथे 57% आहे, इथे 52% आहे, इथे 53 आणि इथे 46. तर कोणत्या 2013 साली सर्वात जास्त आहे? म्हणजेच कोणतं? बी हे ऑप्शन उत्तर बरोबर आहे. 57% आहे भाताचं उत्पादन. 103 वा प्रश्न. काय गव्हाचे सरासरी उत्पादन किती क्विंटल आहे? तर इथे दिलेलं आहे. इथे रिकामा दिलेला हा काय आहे? गहू आहे. तर बघा गव्हाचे ना गव्हाचे सरासरी उत्पादन काढायचे असेल तर इथून बघा. इथे 35 आहे. 35 आणि हे 65 पर्यंत किती? 10 20 आणि 30 म्हणजेच 2013 साली 30 अधिक इथे किती आहेत? इथे पण 30 आहेत. 2013 साली पण 30च आहेत, कारण की 40 पासून 70 पर्यंत किती होतात? 30 होतात. त्याच्यानंतर 2014 साली किती? 30 पासून 65 पर्यंत. 30 पासून 65 पर्यंत म्हणजेच किती? 35 होतात अधिक इथून ते 85 पर्यंत म्हणजे 45 ते 85 पर्यंत किती होतात? 40 होतात आणि किती आहे? 4 आहेत. म्हणून बेरीज केली तर किती होते? 30 30 90 90 आणि
90 आणि 40 किती? 130 आणि 5 किती होतात? 135. म्हणजेच किती होणार आहे बेरीज? 135/4. जर आपण भाग दिला तर 3 एके 3, सॉरी 4 एके 4, 4 दुने 8, 4 त्रिक 12, एक उरतोय 4 त्रिक 12 आणि दशांश चिन्ह. परंतु इथे 33 दशांश आला आणि एकमेव ऑप्शन कोणता आहे? हेच आहे, म्हणून पुढचं काही करायची गरज नाही. 33 होणार आहेत, 40 होतील, 4 9 सॉरी किती, 12 3 उरतील. परंतु इथे आपला काय आला? 33 आला, म्हणून 33 वाला एकमेव ऑप्शन आहे, म्हणून हेच उत्तर आपलं आहे. पुढचं काढलं नाही काढलं तरी काही फरक पडणार नाही. 104वा प्रश्न का आहे? गव्हाचे शेकडा उत्पादन किती आहे? तर शेकडा उत्पादन काढण्यासाठी आत्ताच आपण सरासरीसाठी बेरीज केली किती? 30 अधिक 30 अधिक 35 अधिक 40 आणि एकूण किती होतात? इथे किती? 65 आहे, म्हणजेच 65 अधिक 70 अधिक 65 अधिक किती आहे? 85. शेकडा विचारलाय म्हणून गुणिले 100 करणार आपण आणि किती होणार आहे? 135 होणार आणि छेदात किती? बेरीज केली तर किती होते सर्व? 285 गुणिले किती? 100 केले आणि आपण जर भाग दिला तर 5 भाग देऊ आपण. 5 दुने 10, 5 7 35. इथे किती? 5 5 25, 5 7 35. किती येत आहे? 27/57 गुणिले किती? 100. आता कोणत्या संख्येने भाग जाईल? तर 3 जाईल. 3 9 27. किती येणार आहे? 3 एके 3, 3 9 27. म्हणजेच किती? 900/19 आणि 900/19 किती होणार आहे? 19 चोक 19 चोक किती होतात? 76 होतात. उरतात किती? 90 मधून 76 गेले तर 14 राहतात आणि होणार किती? 140 होणार. पण 4 वाला एकमेव ऑप्शन आहे, पुढचं करायचीच काही गरज नाही. किती राहणार आहेत? 140 राहणार आहे. इथे किती? 4 ने भाग गेला. किती राहिले आता? 140 होतील. 140ला जर आपण 19 ने भाग दिले तर किती होतात? 19 7 किती होतात? 133 होतात. म्हणून 47 एकमेव ऑप्शन कोण आहे? ए हे ऑप्शन आहे. इथे इथे जर 4 आला तर हे 2 ऑप्शन कटच होत होती. राहिला काय? 48.32 आणि 47.37. तर आपलं जर भाग दिला तर पुढचं काय डिजिट काढायची गरज नाही. आपलं ए हे ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 105वा काय आहे? खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? बाकी सर्व मूळ संख्या आहेत, तर याच्यापैकी 437 ही मूळ संख्या नाही. का? तर 437ला 19ने भाग जातोय, म्हणून 437 ही मूळ संख्या नाही. बाकी सर्व काय आहेत? मूळ संख्या आहेत. नाही असं विचारलेलं आहे, म्हणून 437 ही काय आहे? मूळ संख्या नाही. बाकी सर्व काय आहेत? तिन्हीच्या तिन्ही मूळ संख्या आहेत. प्रश्न 106वा काय आहे? कर्णी 3 वजा 1 छेदात कर्णी 3 अधिक 1 बरोबर ए अधिक बी कर्णी 3, तर ए ची किंमत काढायची आहे. तर चला आपण सोडवू. काय आहे दिलेलं? काय आहे? कर्णी 3 वजा 1 छेदात कर्णी 3 अधिक 1 बरोबर किती आहे? ए अधिक बी कर्णी 3. तर आपल्याला सोडवायचं आहे ए आणि बीची ए ची किंमत काढायची आहे, म्हणून आपण छेदात काय आहे? कर्णी 3 अधिक 1 ह्याची काय? अनुबद्ध जोडी लिहिणारा. अनुबद्ध जोडी म्हणजेच इथे वजा असेल तर अधिक, उलटा असतो त्याच्या, म्हणून कर्णी 3 वजा 1 छेदात कर्णी 3 अधिक 1 गुणिले अनुबद्ध जोडी म्हणजेच वजा
कर्णी 3 वजा 1 छेदात कर्णी गुणायचं, अवसाला पण आणि छेदाला पण गुणायचं आहे. वजा 1 बरोबर किती, ए अधिक बी कर्णी 3. तर इथे काय आहे, दोघे सारखेच आहेत म्हणून कर्णी 3 वजा 1 कंसाचा वर्ग आणि कर्णी 3 चा वर्ग वजा 1 चा वर्ग, तेच आपण असं सुद्धा लिहू शकतो. म्हणजेच कोणतं सूत्र, सॉरी इथे लिहायचे राहिलं आपलं काय, ए अधिक बी कर्णी 3. कोणतं सूत्र, ए वजा बी, सॉरी कोणतं सूत्र इथे लागणार आहे, एचा वर्ग, एचा वर्ग वजा बीचा वर्ग काय असतो, पहिल्या कंसात ए वजा बी आणि दुसऱ्या कंसात ए अधिक बी. तेच सूत्र इथे वापरून आपण त्यांचं लहान लिहिलं. तसंच काय, हे जर आपण सूत्र सोडवलं, सूत्रानुसार सोडवलं तर काय, ए वजा बी कंसाचा वर्ग, तर काय होतो, पहिल्याचा वर्ग म्हणजेच कर्णी 3चा वर्ग वजा 2, पहिलं पद कर्णी 3 ए वजा बी कंसाचा वर्ग काय होतोय, पहिल्याचा वर्ग म्हणजेच एचा वर्ग वजा 2 ए बी अधिक बीचा वर्ग, तर 2 कर्णी 3 गुणिले 1 आणि वजा 1 सॉरी अधिक कंसाचा एकाचा वर्ग, छेदात काय येणार आहे, 3चा वर्ग केला, कर्णी 3चा वर्ग केला तर किती येतोय, कर्णी 9 येतोय आणि वजा 1चा वर्ग 1च. परंतु इथे काय, ए वजा सॉरी ए अधिक बी कर्णी 3, तर कर्णी 3चा वर्ग केला तर डायरेक्ट 3च येतोय, मी डायरेक्ट 3च लिहितोय, कारण की 3चा वर्ग केला तरी 9 येतोय आणि 9चा वर्गमूळ 3च येते. वजा 2 कर्णी 3, इथे 1 आहे, एकाने गुणाकार केला तरी 3च येणार आहे म्हणून 2 कर्णी 3 अधिक 1चा वर्ग 1च आणि छेदात 9चं वर्गमूळ 3 वजा 1 बरोबर ए अधिक बी कर्णी 3. आता 3तून हा 3 आहे, हा 1 आहे, 3 अधिक 1 केला तर किती होतात, 4 वजा 2 कर्णी 3 छेदात 2 बरोबर ए अधिक बी कर्णी 3. इथे कॉमन निघेल, काय कॉमन निघेल, 2 कॉमन निघेल, 2 वजा या 2 ने भागलं तर कर्णी 2च राहणार, सॉरी कर्णी 3 राहणार आहे आणि छेदात किती, 2 बरोबर ए अधिक बी कर्णी 3 आणि 2 गेला, राहणार काय आहे, 2 वजा कर्णी 3 बरोबर ए अधिक बी कर्णी 3. इथे पण कर्णी 3 आहे, इथे पण कर्णी 3 आहे, इथे काही नाही म्हणजे किती असतो, 1 असतो. हा ए म्हणजेच कोण असेल, ए बरोबर किती येणार आहे, 2 आणि बी बरोबर किती येणार आहे, वजा 1, कारण की इथे कर्णी 3 आहे, इथे पण कर्णी 3 आहे, म्हणजे त्याच्यासमोर जी किंमत आहे ती कोणाची आहे, बीची आहे आणि इथे ए आहे तर ही कोणाची किंमत आहे, एची, म्हणून एची किंमत किती असणार आहे, 2. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, डी या ऑप्शनमध्ये उत्तर आहे. प्रश्न 107 काय दिलेला आहे, 12 नेकरेषीय बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील. त्रिकोण म्हणजेच नेकरेषीय, 12 नेकरेषीय आहेत, त्याच्यातून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील. तर त्याचे एक सूत्र आहे, काय सूत्र आहे, नेकरेषीय बिंदूतून काढता येणारे त्रिकोण बरोबर काय असतो, सी किती, 12 नेकरेषीय आणि किती 3, सॉरी त्रिकोण म्हणजेच म्हणून 3. तर असे नेकरेषीय, 12 नेकरेषीयतून किती 3 त्रिकोण काढता येतील, म्हणून 12चा काय फॅक्टोरियल आणि छेदात 3चा फॅक्टोरियल कंसात 12चा फॅक्टोरियल वजा 12 वजा 3चा फॅक्टोरियल आपल्याला करावा लागेल. म्हणजेच काय येणार आहे, 12चा फॅक्टोरियल जशाचा तसाच ठेवू आपण, 3चा फॅक्टोरियल, 12तून 3 गेले किती राहतात, 8 राहतात, सॉरी किती राहतात, 9 राहतात, म्हणजेच 9 फॅक्टोरियल. तर आपण सोडवत जाऊ 12चा फॅक्टोरियल,
म्हणजेच 12चे फॅक्टोरियल म्हणजेच काय उतरता क्रम 12 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले 9 आणि इथे 3चा फॅक्टोरियल काय असतं सॉरी 3चा फॅक्टोरियल काय येणार आहे 3 गुणिले 2 गुणिले 1 परत गुणिले 9 चा फॅक्टोरियल इथे आपण 9चा फॅक्टोरियल गेलं तर 9चे इथून सर्व का होणार आहेत कटच होणार आहेत हा पण कट होईल हा पण जरी मी 9 गुणिले 8 गुणिले उतरता क्रम 1 पर्यंत लिहिला तर इथे 9 पर्यंत सर्व कट होणार आहेत राहणार काय आहेत 12 गुणिले 11 गुणिले 10 तर आपण 3 भाग देऊ 3 चौक 12 बेपंचे 10 म्हणजे 4 गुणिले 11 गुणिले 5 राहणार आहेत 5 चौक 20 गुणिले किती 11 आणि 11 दुने 22 किती 220 तर कोणतं ऑप्शन आहे इथं आपलं सूत्र काय होतं एन सी आणि आर बरोबर काय येतं एन फॅक्टोरियल छेदात एन फॅक्टोरियल कौसात एन वजा आर फॅक्टोरियल असं होतं त्याचं आपण असं लिहिलं इथं उत्तर आपलं काय येतं 220 येतं आहे पण इथं 220 उत्तर दिलेलं नाही म्हणून ॲक्च्युली उत्तर काय आहे हे माहीत नाही 240 येईल की 210 येईल माहीत नाही पण आपलं उत्तर काय पाहिजे होतं 220 उत्तर पाहिजे होतं प्रश्न 108 काय दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या संख्येत 6 12 16ने भागल्यास बाकी 11 राहते इथे तुम्ही बाय ऑप्शन सुद्धा करू शकता किंवा 6 पहिले तर काय आहे 6 12 आणि 16चा आपण लसावी काढू काय आहे लसावी तर तिघांना पण भाग जाणारे कोण आहे 2 म्हणजे 2 त्रिक 6 2 सक 12 आणि 2 आठी 16 मग कितीने 3 एके 3 3 दुने 6 आणि 8चा 8 आता दोनाने जाईल बे कबे किती बे कबे आणि बे चौक 8 आणि इथे काय 4 एके 4 म्हणजेच आपला लसावी 6 12 आणि 16चा लसावी बरोबर काय येणार आहे 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 4 तर किती येतो हा 6 आणि हा 8 8 सक किती होतात 48 म्हणजेच लसावी किती आहे 48 परंतु 48 आहे तर या 48ने भाग दिल्यानंतर या ऑप्शन मधल्या 48ने भाग दिल्यानंतर तुम्हाला बाकी किती उरायला पाहिजे 11 उरायला पाहिजे म्हणजेच आपण एकतर डायरेक्ट आता जे ऑप्शन आहे तेच मी घेतोय आणि तुम्हाला सोडवून दाखवते ऑप्शन काय आहे 1259 म्हणजेच 1200 ऑप्शन काय आहे आपलं 1259 नाही सी ऑप्शन आपलं आहे तर बघा सी ऑप्शन काय आहे 1163 मधून आपण काय करू 1163 वजा 11 करू त्याच्यातून वजाबाकी केल्यावर उत्तर किती येत आहे 3तून 1 गेला 2 राहतो आणि 6तून 1 गेला किती राहतो 5 राहतो आणि किती 11 म्हणजेच 1152 जर 1152 ला आपल्याला 48 ला भाग द्यायचा 1152 ला आपण 48 ला भाग देऊ इथे 2 7 8 आणि 9 म्हणजेच 3ने भाग जातोय किंवा 2ने देऊ आपण किती बे दुनी 4 बे चौक 8 बे पंचे 10 एक उरला बे साती 14 एक उरला बे सक 12 म्हणजेच किती परत 2 ने जाईल बे एक बे बे दुने 4 बे दुने 4 एक उरतोय बे आठी 16 एक उरतोय आणि बे आठी 16 किती आले 288/12 म्हणजेच 12 ने देऊ 12 दुने 12 एके 12 12 दुने 24 4 उरतात आणि 12 त्रिक 12 दुने 24 12 त्रिक 36 12 चौक 48 म्हणजेच काय या 1152 ला या 48 ने पूर्ण भाग गेला आणि त्याच्यातून आपण म्हणजेच 1152 अधिक आपण 11 केले तर किती होतात 1163 होतात म्हणजे या संख्येला कारण की आपला लसावी किती आला 48 चा जर पुढे आपण पाढा तयार करत गेलो तर किती होणार आहे 1152 होईल पुढचा संख्या येईल पण
सॉरी त्याच्यात जेव्हा आपण 11 बाकी किती उरणार आहे 11 जेव्हा आपण 1152 मध्ये या 1152ला या 6 पण आणि 12 पण आणि 16 पण पूर्ण भाग जाणार आहे. परंतु त्याच्यात म्हणजे 1163 येईल तेव्हा प्रत्येक वेळेस बाकी किती उरणार आहे 11 राहणार आहे. 6 भाग दिल्यावर 12 भाग दिल्यावर आणि 16 पण भाग दिल्यावर म्हणून किती आहे 1163 काय आहे आपलं उत्तर आहे म्हणजे सी हे ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 109 काय आहे पाण्याची टाकीची 3/10 भाग पाण्याने भरला आहे. त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास टाकीत 1/9 भाग पाण्याने शिल्लक राहते. तर टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील? तर बघा पाण्याची क्षमता टाकीची क्षमता पाण्याची क्षमता नाही टाकीची क्षमता आपण काय म्हणू एक्स म्हणू. इथं त्यांनी सांगितलं पाण्याच्या टाकीचा 3/10 म्हणजेच 3/10 हा भाग पाण्याने भरला आहे. किती टाकीची क्षमता आहे एक्स लिटर आपल्याला माहीत नाही आपण ते एक्स लिटर मानलं. त्या टाकीची क्षमता किती आहे एक्स लिटर हे मानलं. त्याच्यातून आपण 51 लिटर वजा केलं. काय सांगितलं 51 लिटर काढल्यास म्हणजे वजा केलं तेव्हा किती पाणी शिल्लक राहतं 1/9 कोणाच्या या पूर्ण टाकीच्या क्षमतेमधून. म्हणून का होणार आहे 3x/10 वजा 51 येणार आहे आणि x/ किती येणार आहे 9 येणार आहे. म्हणून आपण काय करू ह्याला तिकडे नेऊ 3x/10 हा x वाला इकडे नेला तर वजा x/9 होणार आहे. हा वजा 51 आहे तो तिकडे जाताना 51 होईल. आणि काय करावं लागेल छेद समान केले तर किती होणार छेदाछेदांचा गुणाकार 10 गुणिले 9 किती होतात 90 आणि 9 किती होतात 9 त्रिक 27x आणि वजा 10x तिरका गुणाकार छेदाछेदांचा गुणाकार आणि तिरका गुणाकार बरोबर किती येतात 51 येतात. आणि 27 मधून 10 गेले तर किती राहतात 17x राहतात. आणि हा 51 हा 90 तिकडे जाताना गुणिले 90 होणार आहे म्हणजे 17x आपल्याला काय करायचं आहे एक्सची किंमत काढायची आहे टाकीची क्षमता काढायची म्हणजे x बरोबर 51 गुणिले 90 आणि हा 17 इथे गुणिले तिकडे जाताना भागिले आणि x बरोबर किती होणार आहे 17 × 17 17 दुनी 34 आणि 17 त्रिक किती होतात 51 म्हणजेच किती 9 त्रिक 27 270 लिटर. आणि पूर्ण टाकीची क्षमता किती आहे 270 लिटर आहे. पण आपल्याला अर्धा म्हणजे 270ला कितीने भागावं लागेल 2ने भागलं तर किती बे त्रिक 6 आणि 1 उरतोय 10 होतात. बे पंचे 10 म्हणजेच किती 135 लिटर त्या अर्ध्या टाकीचे अर्ध्या भागात किती लिटर पाणी मावेल तर किती लिटर 100 ऑप्शनमध्ये उत्तर आहे 135 लिटर पाणी मावेल. प्रश्न 110 काय आहे एका त्रिकोणाचा पाया त्यांच्या उंचीपेक्षा मोठा असून क्षेत्रफळ किती आहे 1/2 x वर्ग अधिक 3x अधिक 2.1/2 आहे तर त्या त्रिकोणाची उंची किती. काय सांगितलंय त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर किती 1/2 गुणिले पाया गुणिले काय असतो उंची असतो. हे काय आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळाचं सूत्र आहे. तर आपल्याला विचारलेलं का त्रिकोणाची उंची विचारलेली आहे तर त्याने काय सांगितलं उंचीपेक्षा मोठा असून पायात उंचीपेक्षा मोठा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे त्याने क्षेत्रफळ दिलंय काय क्षेत्रफळ दिलंय 1/2 x वर्ग अधिक 3x अधिक 2.1/2 हे काय आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे आणि 1/2 गुणिले पाया गुणिले काय उंची सोडवू काय सोडवू काय होणार आहे x वर्ग छेदात 2 अधिक 3x अधिक हा पूर्णांकयुक्त पूर्णांक साध्या पूर्णांकात करू 2 दुनी 4 आणि 5 किती होतोय 2 बरोबर किती 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तर इथे काय करू आपण छेद समान करून घेऊ. इथे 1 आहे म्हणजे इथे 2 करण्यासाठी काय होणार 2 घ्यावं लागेल गुणिले 2 करावं लागेल इथे पण 2 करावं लागेल म्हणजेच काय
एक्सचा वर्ग अधिक 3 दुणे किती होतात? 6x होतात, अधिक 5 आणि सर्व छेदात किती येणार आहे? 2 बरोबर किती? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. म्हणजेच हा इथे गुणिले तिकडे जाताना हा इथे भागिले इकडे येताना गुणिले होणार, म्हणून एक्सचा वर्ग अधिक 6x अधिक 5 छेदात 2 आणि गुणिले मी हा इथे छेदात आहे तर तिकडे जाताना अवसात जाईल, इकडे काय राहील? पाया गुणिले उंची राहणार आहे. म्हणून हा 2 2 कट होईल आणि राहणार काय आहे? एक्सचा वर्ग अधिक 6x अधिक 5 बरोबर पाया गुणिले उंची. म्हणजेच आपल्याला ह्याचे काय करायचे आहेत? अवयव पाडायचे आहेत. तर अवयव आपण या 5चे अवयव पाडायचे, ज्यांची बेरीज वजाबाकी किती होईल? 6 होईल. म्हणून एक्सचा वर्ग 5चे अवयव काय येणार आहे? 5 एके 5. म्हणून एक्सचा वर्ग अधिक 5x अधिक x अधिक 5 बरोबर किती येणार आहे? पाया गुणिले उंची. म्हणून काय येणार आहे? इथे कॉमन काढू आपण. x कंसात x अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात 1 अधिक 1 कॉमन येणार आहे आणि x अधिक किती येणार आहे? 5. तर काय? x अधिक 1 आणि दुसऱ्या कंसात x अधिक 5 येणार आहे, बरोबर किती? पाया गुणिले उंची येणार आहे. म्हणजेच इथं काय सांगितलं? पाया हा मोठा आहे, म्हणजेच x अधिक 5 हा मोठा आहे कोणापेक्षा? x अधिक 1 पेक्षा. म्हणून काय? तर उंची किती? उंची किती असेल? x अधिक 1 असणार आहे. उंची किती असणार आहे? x अधिक 1 ही काय आहे? त्रिकोणाची उंची आहे. तर ते कोणतं ऑप्शन आहे? बी ऑप्शनमध्ये आहे. 111 काय दिलेलं आहे? 5 वजा 2 करणी 3 ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? पहिलं तर दिलंय अपरिमेय, बी दिलाय अपरिमेय, तिसरं अपरिमेय, परिमेय दोन्ही नाही आणि डी दिलाय पूर्णांक संख्या. तर बघा काय दिलेलं आहे? 5 वजा 2 करणी 3 ही काय आहे? एकच संख्या आहे आणि ही काय आहे? पूर्णांक संख्या. ही काय आहे? पूर्णांक नाही, ही काय आहे? परिमेय संख्या आहे. ही काय आहे? परिमेय संख्या आहे. परंतु करणी 3 ही काय असते? अपरिमेय संख्या आहे. म्हणून ही पूर्ण अपरिमेय संख्या होणार आहे. म्हणून परिमेय संख्या अधिक करा किंवा वजा करा, त्याच्यात अपरिमेय संख्या म्हणजे परिमेय संख्येमध्ये अपरिमेय संख्या अधिक करा किंवा वजा करा तरी पण ती काय असते? अपरिमेय संख्याच असते. म्हणून उत्तर काय असेल आपलं? ए हे उत्तर असेल. म्हणजेच काय? अपरिमेय संख्या आहे. 5 करणी 2 ऋण 2 करणी 3 ही काय आहे? अपरिमेय संख्या आहे. प्रश्न 12 काय दिलाय? जर 3चा x घात अधिक 3चा y घात बरोबर किती आहे? 36 व x अधिक y बरोबर किती दिलाय? 5. तर 3चा x वजा y घात बरोबर किती असा प्रश्न दिलेला आहे. पहिले तर आपल्याला काय दिलेलं आहे? 3चा x घात अधिक 3चा y घात बरोबर किती आहे? 36. म्हणजे x आणि y च्या ठिकाणी आपण काय किंमत ठेवली तर 36 येईल. म्हणजे पहिला घात ठेवून बघा, दुसरा घात ठेवून बघा, तिसरा घात. म्हणजे जर मी 3चा तिसरा घात केला अधिक 3चा दुसरा घात केला तर किती येतंय? 3चा तिसरा घात किती असतो? 27 आणि 3चा दुसरा घात किती असतो? 9. म्हणजेच किती होतात? 36 होतात. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? x बरोबर किती येणार आहे? 3 आणि y बरोबर किती येणार आहे? 2. जेव्हा xच्या ठिकाणी 3 ठेवला आणि yच्या ठिकाणी 2 ठेवला तेव्हा ह्यांचं पूर्ण सोडवल्यावर आपल्या काय? उजवी बाजू भेटते. म्हणून x बरोबर 3 असेल आणि y बरोबर किती असेल? 3. तर दोघांची बेरीज सुद्धा किती होते? 5 होते. ते इथे दिलेलं आहे. म्हणून
3 एक्स किती आहे 3 वजा किती आहे 2 बरोबर काय येतोय 3. तीनातून 2 गेला किती राहतो 1 म्हणजे 3चा पहिला घात बरोबर किती असणार आहे 3च असणार आहे. तर आपलं ऑप्शन कोणतं असणार आहे डी हे ऑप्शन असणार आहे. प्रश्न 113 काय आहे मुलाचे सध्याचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 पट आहे. 12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या त्यावेळच्या वयाच्या निमपट आहे. तर मुलाचे आजचे वय किती वर्ष राहील. तर बघा सध्याचं आपण घेऊ. सध्या काय वडील आणि मुलगा. सध्याचं वय काय म्हणू आपण एक्स म्हणू. वडिलांचं वय काय दिलेलं आहे नाही माहीत 3 पट आहे म्हणून एक्स छेद आपण 3 घेतलं. तर 12 वर्षानंतर का होणार आहे एक्स अधिक 12 होणार आहे वडिलांचं आणि मुलाचं वय का होणार आहे एक्स अधिक 3 अधिक किती 12. तर 12 वर्षानंतर म्हणून 12 वर्षानंतर बरोबर काय येणार आहे मुलाचं वय हे वडिलांच्या वयाचे किती निम्मे म्हणजेच किती 1/2 असणार आहे. मुलाचं वय काय 12 वर्षानंतर आपण म्हणलं एक्स अधिक 12 बरोबर वडिलांचं वय काय होतं 1/3 अधिक किती 12 गुणिले किती येणार आहे 1/2 येणार आहे. कौसात घेऊ आपण म्हणजेच काय होणार आहे आपण उलट लिहिलंय काय मुलाचं वय आपण मुलगा इकडे डाव्या बाजूला लिहिला मुलाचं वय काय होतं 12 वर्षानंतरचं x/3 अधिक 12 बरोबर वडिलांचं वय काय आहे एक्स अधिक 12 आणि किती 3 1/2 म्हणून जर आपण छेद समान केले तर काय होणार आहे 3/3 येणार आहे एक्स अधिक 12 दूने 24 12 त्रिक किती येणार आहे 36 आणि इथे छेदात किती येणार आहे छेदात एक्स अधिक 12 आणि हा इथे अवसाअवसांचा आणि छेदाछेदांचा गुणाकार केला तर किती येणार आहे 2 आणि तिरका गुणाकार करू आपण तिरका गुणाकार केला तर काय होणार आहे 2 कंसात एक्स अधिक 36 आणि इकडे काय येणार आहे 3 कंसात एक्स अधिक किती 12 2x अधिक 36 दुने 72 आणि 3x अधिक 12 त्रिक 36 म्हणजेच 3x x वाले एका बाजूला हा तिकडे जाईल तर वजा 2x होईल 72 हा वजा इकडे आला तर 36 होईल म्हणजेच x बरोबर 72 मधून 36 गेले 36 राहतात म्हणजे x बरोबर किती होणार आहे 36. x हे कोणाचं वय मानलं आपण वडिलांचं मानलं. तर काय प्रश्न आहे त्यावेळच्या वयाचे मुलाचे आजचे वय किती तर सध्याचे आजचे वय मुलाचे वय काढायचं आहे तर x किती आहे 36 म्हणजेच x बरोबर किती येणार आहे 1/3 येणार आहे. तर आजचं वय किती काढलं आपण 12 वर्षानंतरचं वय x बरोबर किती काढला 36 म्हणून 36 छेद किती येणार आहे 3 म्हणजेच किती सध्याचं वय काढायचं आहे म्हणून 3 एके 3 आणि 3 दुने 6 म्हणजेच किती 12 वर्ष वय आहे कोणाचं मुलाचं म्हणून उत्तर काय आहे आपले सी ऑप्शन आहे. प्रश्न 114 काय आहे सभागृहात पहिल्या रांगेत 20 दुसऱ्या रांगेत 24 तिसऱ्या रांगेत 28 आहेत. सभागृहात खुर्च्यांच्या एकूण 40 रांगा आहेत तर 28व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील 28व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील. तर हे काय आहे सर्व अंकगणिती श्रेणी आहे का कारण की 20 नंतर 24 नंतर किती 28 नंतर 32 असतील तर असे आपल्याला किती 40वी रांगेत किती खुर्च्या रांगा आहेत तर 40 रांगा आहेत तर 28व्या रांगेत किती खुर्च्या आहेत हे आपल्याला शोधायचे म्हणून a बरोबर T1 बरोबर किती असतो पहिलं पद असतं त्याच्यानंतर
T2 बरोबर किती असतं 24, T3 बरोबर किती असणार आहे 28. परंतु आपल्याला कसली गरज आहे परत Dची गरज आहे. D बरोबर किती पहिलं दुसऱ्या पदातून पहिलं पद म्हणजेच D बरोबर T2 वजा T1 येणार आहे. T2 किती आहे 24 वजा 20 केलं तर किती येतात 4 येतात म्हणजेच D बरोबर किती आहे 4 आहे. तर आपल्याला काय काढायचं आहे एकूण 40 रंग आहेत तर आपल्या 28व्या रांगेत किती खुर्च्या आहेत असं प्रश्न विचारलेला म्हणजेच कोणतं TNचं सूत्र. TNचं सूत्र काय आहे A अधिक N कौसात A अधिक N कौसात N वजा 1 आणि D. तर आपल्याला कोणतं इथं आपल्याला काय 28 म्हणजेच N बरोबर किती 28 टाकायचं आहे. म्हणजे N बरोबर 28 बरोबर A किती आहे आपला 20 आहे. 20 अधिक N किती 28 वजा 1 आणि D किती आहे 4 म्हणून T 28 बरोबर किती 20 अधिक 28 मधून 1 गेला तर किती 27 गुणिले 4 आणि 20 अधिक किती 7 चोक 28 2 गेले हातचे आणि किती 108 आणि T 28 बरोबर किती येणार आहे 20 प्लस केले तर किती होतात 128 होतात. म्हणजेच त्या 28व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील तर 128 खुर्च्या असतील. कोणतं ऑप्शन आहे ए ऑप्शन आहे. तर 28व्या रांगेत 28 म्हणजेच T 28 28व्या रांगेत किती असणार आहेत 128 आहेत. हे तुम्ही कोणत्या पण रांगेचं उत्तर काढू शकता. 29चं विचारलं तरी पण काढू शकता किंवा 36चं विचारलं तरी पण काढू शकता. प्रश्न 115 काय दिलेलं आकृती त्रिकोण AMAN मध्ये OM व ON हे अनुक्रमे कोण AMN व ANM चे दुभाजक आहेत. तर माप कोण OMN अधिक माप कोण ONM किती आहे असा प्रश्न आहे. आपल्याला माहीत आहे काय हा कोण आणि हा कोण तिघे मिळून किती होतात तर 180 होतात. म्हणजे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असणार आहे 180 असणार आहे. म्हणून पहिले तर आपण लिहू कोण A अधिक कोण M अधिक कोण N बरोबर किती लिहिणार आहे 180 का तर तिन्ही कोणांच्या माप त्रिकोणाच्या कोणांची मापे त्रिकोणाच्या कोणांची मापे किती असतात 180 असतात. म्हणून कोण A किती आहे 90 आहे. इथे काय तुम्हाला दिसत नसेल पण इथे x मानू इथे पण x मानू इथे हा दुभाजक आहे म्हणून इथे y मानू इथे पण y मानू. दोघांचं माप म्हणजेच mचं माप काय असणार आहे 2x आहेत म्हणजेच काय 2x मानू आणि इथे y आहेत तर किती मानू 2y मानू बरोबर किती येतात 180 असतात. तर 2x अधिक 2y बरोबर 180 मधून 90 वजा केले तर हा तिकडे जाईल तर वजा होईल म्हणजे 2x अधिक 2y बरोबर किती येणार आहे 90 आणि कॉमन काढला तर 2 कॉमन होईल आणि कौसात काय राहतील x अधिक y बरोबर किती 90 आणि x अधिक y बरोबर किती येणार आहे ते 90 आहे. 90 हा कॉमन आपण 2 काढला तो इकडे गुणिले आहे तिकडे जाताना कंस आहे कारण तो कंस असेल तर गुणिलेच असतो तिकडे जाताना भागिले होणार आहे आणि x अधिक y बरोबर किती येणार आहे 2 एक उरतोय 2 10 म्हणजेच किती 45 आहे. तर आपल्याला विचारलेलं का आहे OMN म्हणजेच हा वरचा कोण अधिक म्हणजेच माप कोण OMN अधिक माप कोण ONM आहे ONM बरोबर किती तर OMN हा काय आहे म्हणला आपण x आहे अधिक ONM काय आहे y बरोबर किती तर x अधिक y बरोबर किती आला 45 आला म्हणून x अधिक y बरोबर किती असणार आहे 45 असणार आहे. तर उत्तर काय असणार आहे आपलं D हे उत्तर असणार आहे. 116वा प्रश्न काय दिलेला आहे 7च्या पट्टीतील पहिल्या 19 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. म्हणजे 7च्या पट्टीतील म्हणजे 7चा पाढा काय 7
14, 21, 28 असा 19 पदांचे, म्हणजेच 19वे पद आपल्याला माहीत नाही, परंतु 19व्या पदापर्यंतचे संख्यांची म्हणजे 7च्या पटीतील संख्यांची बेरीज आपल्याला काढायची आहे. तर येथे काय असतो, ए बरोबर T1 बरोबर काय आहे 7, डी बरोबर काय असतो, कारण की हे अंकगणित श्रेणी आहे म्हणून आपण पुढचं काही करत बसणार नाही, कारण की सामान्य फरक हा स्थिर असतो. म्हणजेच पुढच्या पदातून 14मधून 7 गेले तर किती राहतात, 7च राहतात. आणि एन बरोबर किती म्हणणार आपण, 19, कारण की 19व्या पदापर्यंतचे अंकांची बेरीज आपल्याला संख्येची बेरीज काढायची आहे. म्हणून एस एनचे सूत्र वापरा. एस एनचे सूत्र काय आहे, n/2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 आणि डी. एस एन म्हणजेच n व पद, एस म्हणजेच n म्हणजेच किती 19, 19/2, 2 गुणिले a काय असतो पहिलं पद 7 अधिक n काय आहे 19 वजा 1 आणि डी किती आहे 7, म्हणजेच 19/2 कंसात 7 दुने 14 होतात. पहिले हे सोडून घ्या, अधिक 19मधून 1 गेला किती राहतो 18 गुणिले किती 7, 19/2 कंसात 14 अधिक 8 36, 56, 1 गेला हात 5 गेले हातचे 7 1 7 आणि 5 किती होतात 12 आणि किती होणार आहेत एस 19 बरोबर 19/2 गुणिले 14 अधिक किती 40 होणार, 140 होणार आहेत. आणि 19 गुणिले किती 7 बेसाती 14 आणि 20 0 0 म्हणजेच किती 70 आणि 7 9 63, हातचे किती गेले 6 गेले 7 1 7 आणि किती 13 आणि किती 0 म्हणजेच किती 1330, म्हणजेच पहिल्या 19 पदांची 7च्या पटीतील पहिल्या 19 पदांची बेरीज किती असणार आहे 1330 असणार आहे. ते कोणतं ऑप्शन आहे आपलं, बी हे ऑप्शन आहे. प्रश्न 117 काय आहे, खालीलपैकी कोणती जोडी सापेक्ष मूळ संख्या जोडी आहे. तर सापेक्ष मूळ जोडी म्हणजेच नेमकं काय ते पहिले ते समजून घ्या. सापेक्ष मूळ म्हणजेच काय असते, सहमूळ संख्या सुद्धा असते. सहमूळ संख्या म्हणजे काय, अशा संख्या ज्यांचा मसावी किती असतो, एकमेव एकच असतो अशा. म्हणून कोण आहेत, पहिलं तर ए ऑप्शन काय 187 आणि 153 आहे. त्याचा मसावी किती आहे, मसावी बरोबर किती आहे 17. जर आपण काढला तर काढू शकता किती 15 आणि 16 होतात, म्हणजे मसावी किती आहे 17 आहे. दुसरं ऑप्शन आहे 78 आणि 143, त्याचा मसावी किती आहे, मसावी बरोबर किती आहे तर 13 आहे. 13 आणि या 78ला पण भाग जातो आणि 143ला पण भागतो. तिसरा आहे 75, काय आहे 75 आणि 28 आहे. 28चा मसावी किती आहे, मसावी बरोबर काय आहे, एकमेव कोण आहे 1 आहे. करून बघू शकता तुम्ही. आणि चौथा ऑप्शन आहे 152 आणि 247, त्यांचा मसावी कोण आहे, मसावी बरोबर किती असणार आहे 19. मसावी कसा काढतात, तुम्ही आपल्या 6वी आणि 7वीच्या जे घेतलेलं आहे उदाहरण सराव संच घेतलेलं त्याच्यात मसावी कसा काढतात ते सांगितलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. मसावी कसा काढायचा ते माहीतच आहे. म्हणून या 75 आणि 28चा एकमेव मसावी कोण आहे 1 आहे. म्हणून हा काय आहे सहमूळ संख्या म्हणजेच सापेक्ष मूळ संख्यांची जोडी आहे. म्हणून आपलं कोणतं उत्तर बरोबर आहे, सी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 118 चक्रीय समलंब चौकोनाचा एक कोन दुसऱ्याच्या 3 पट आहे तर त्याच्या लहान कोनाचे माप किती. तर काय सांगितलंय आपल्याला, चक्रीय चौकोन म्हणजेच आपण वर्तुळात घेऊ समजण्यासाठी.
तर काय सांगितलंय? चक्रीय चौकोन या प्रकारचा म्हणजे चक्रीय चौकोन. जर आपण चक्रीय चौकोन ए, बी, सी आणि डी, तर काय चक्रीय चौकोन समलंब चौकोनाचा एक कोन दुसऱ्याच्या 3 पट आहे तर त्याचा लहान कोन किती? काय सांगितलंय आपण? म्हणून चक्रीय चौकोन ABCD मानला. लहान कोन बरोबर x मानू. म्हणजे जर आपण हा AX मानला तर त्याच्या समोरचा कोन काय आहे? 3 पट म्हणजेच काय असणार आहे? 3x असणार आहे. म्हणून काय येणार आहे? कोन BAC अधिक कोन C अधिक कोन CDB बरोबर किती असणार आहे? 180 अंश असणार आहे. तर का चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन काय असतात? पूरक असतात. पूरक असतात म्हणजेच दोघे मिळून 180 करतात. म्हणून हा कोन A किती आहे? तर x अंश अधिक कोन CDB किती आहे? 3x आहे. बरोबर किती होणार आहे? 180 अंश असणार आहे. तर दोघांची बेरीज केली तर 4x अंश होणार आहे आणि 180 अंश असणार आहे. x अंश बरोबर किती? 180. हा गुणिले इकडे येताना भागिले होणार आहे 4 आणि x अंश बरोबर किती येणार आहे? 4 चौक 16, 2 उरतात आणि 4 पंचे 20 म्हणजेच किती? 45 अंश. x बरोबर काय म्हणला आपण? 45 अंश. म्हणजेच लहान कोणाचं माप काय असेल? डी ऑप्शन काय? 45 अंश असेल. कारण की चक्रीय चौकोन आहे तर त्याचे सम्मुख कोन एकमेकांचे पूरक कोन असतात. म्हणून त्यांची बेरीज किती होते? दोघांची 180 बेरीज होते. 119वा प्रश्न काय दिलेला? 5 तास 20 मिनिटे ही वेळ एका दिवसाच्या शेकडा किती आहे? तर बघा 5 तास 20 मिनिटे म्हणजेच 5 गुणिले 60 आपण डायरेक्टच करू. काय 5 तास म्हणजेच 5 तासाला किती मिनिटे? 60 अधिक किती करू? 20 आणि 24 गुणिले 60 करू म्हणजेच. आणि काय सांगितलंय? शेकडा विचारलाय म्हणून टक्के काढू आपण. टक्के म्हणजेच 100. जर आपण सोडवलं तर किती होणार आहे? 6 पंचे 30 अधिक 30 आणि 1 0 किती होणार आहे? 300 अधिक 20 छेदात 6 चौक 24. आपण नाही भाग देऊ, तसाच ठेवू. 24 गुणिले 60 गुणिले 100 बरोबर 320 भागिले 24 गुणिले 60 गुणिले 100. हा 0 गेला, हा 0 गेला. 2 त्रिक 6, 2 पंचे 10. 3 भाग जातोय का? 3 भाग इथे देऊ आपण. काय राहिलं आपल्याकडे? 320 छेदात 24 गुणिले 3 राहिला गुणिले किती? 5 राहिला. म्हणून इथे जर भाग दिला तर 12 येणार आहे. इथे 1 बेक बे बेसक 12 बे 0 0 म्हणजेच 160 भागिले 12 गुणिले 3 गुणिले 5. तर किती? 2 देऊ परत 6 येईल आणि 2 8 16 2 0 0 2 त्रिक 6 2 चौक 8 2 0 0. आता भाग जाणार नाही. राहिला काय? 40 गुणिले 5 राहिला छेदात 9 राहिला. 3 गुणिले 3 किती होतात? 9 म्हणजेच किती? 4 पंचे 20 म्हणजे 200 छेद 9 राहिला आणि आपण भाग दिला. 9 दुने 18, 2 उरतात 20 होतात. 9 दुने 18 आणि पूर्णांक किती? 2/9 म्हणजेच हा काय आहे? आपलं उत्तर आहे. 22.2/9 हे काय आहे? आपलं उत्तर आहे. म्हणजेच कुठे आहे ते? बी मध्ये उत्तर आहे. 120वा प्रश्न काय? जर x बरोबर कर्णी 3, y बरोबर कर्णी 6 आणि z बरोबर 7चं चौथं मूळ आहे तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? तर बघा x बरोबर कर्णी 3. कर्णी 3चंच म्हणजेच कर्णीची किंमत तुम्हाला माहीत आहे किती? 1/2 असते. आणि y बरोबर
6 आहे. तिथं पण काय आहे कर्णी चिन्ह आहे म्हणजेच किती 1 वर्गमूळाची किंमत किती असते 2च असते आणि z बरोबर काय येणार आहे 7चा 1/4 आहे. परंतु इथे आपण इथे काय पाहिजे होतं 3 पाहिजे होता म्हणून इथे किती येणार आहे 3 येणार आहे. म्हणून 2 3 आणि 4चा लसावी किती आहे 12. जर आपण ह्यांच्या लसावी काढला तर किती येणार आहे 12 इतका येणार आहे. म्हणून x बरोबर किती येणार आहे 3 1/2 गुणिले 12 करण्यासाठी कितीने गुणणार आहे 6ने, तर अवसाला सुद्धा 6ने गुणावं लागेल. तसंच y बरोबर 6 आहे इथे 1/3 आहे गुणिले 12 करायचे आहेत म्हणजे 4ने गुणावं लागेल म्हणजे अवसाला सुद्धा 4ने गुणावं लागेल आणि z बरोबर किती येणार आहे z बरोबर 7 किती आहे 1/4 आहे गुणिले छेदात 12 करायचे म्हणजे 3ने गुणावं लागेल तर अवसाला सुद्धा 3ने गुणावं लागेल. म्हणून x बरोबर किती येणार आहे 6/12 येणार आहे. y बरोबर 4/12 येणार आहे आणि z बरोबर किती येणार आहे 3/12 येणार आहे. 7चा 3/12 येणार आहे. तेच आपण असं सुद्धा लिहू शकतो. इथे काय राहिला 3 राहिला, इथे 6 राहिला, इथे आपला 3चा घात आहे तो इथे 6चा घात आहे. आपला काय राहिला 3 राहिला म्हणजेच 3चा आपण 6वा घात आणि 1/12 करू शकू. y बरोबर 6चा 4था घात आणि 1/12 करू शकू आणि z बरोबर काय येणार आहे 7चा 3रा घात आणि 1/12 करू शकू. आता 3चा 6वा घात. आता 3चा 6वा घात करायचा असेल तर आपल्याला गुणाकार केल्याशिवाय पर्याय नाही. किती 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 हे 3 आणि हे 3 किती होतात 27 गुणिले 27. 27चा वर्ग किती आहे 27चा वर्ग किती आहे 729 आहे. तसंच 6चा 4था घात म्हणजे 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 म्हणजेच किती 36 गुणिले 36 आणि 36चा वर्ग किती होतोय 1296 होतोय. आणि 7चा 3रा घात म्हणजेच 7 गुणिले 7 गुणिले 7 म्हणजेच हे किती 49 गुणिले 7 केले तर किती होतात 343 होतात. म्हणून या 3चा 6वा घात केला तर किती येणार आहे 729चा 1/2 घात दुसरा नाही 12वा घात इथे किती आहे पाहिजे 12वा. y बरोबर 6चा 4था घात केला तर किती येतो 1296 येतोय आणि त्याचा 1/12वा घात आणि z बरोबर किती येणार आहे 7चा 3रा घात किती 343 आणि 1/12वा घात. ह्याच्यातील सर्वात मोठा कोण आहे 1296 आहे. म्हणून आपण जर उतरता क्रम केला सर्वात मोठा कोण आहे 1200 आहे. म्हणून काय 1296चा 1/12वा घात त्याच्यापेक्षा लहान कोण आहे 729 आहे म्हणजेच 729 1/12वा घात आणि सर्वात छोटा कोण आहे 343 1/12वा घात. म्हणून आपल्याला विचारलेलं काय आहे खालीलपैकी म्हणजेच ही कोणाची किंमत आहे तर y ची आहे, त्याच्यानंतर कोणाची आहे x ची आहे आणि त्याच्यानंतर कोणाची आहे z ची आहे. तर y x आणि z कुठे दिसत असेल तर ते काय आहे एकमेव ऑप्शन आहे y z आणि x आणि हेच आपलं काय आहे उत्तर आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. जर तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.